33 केव्ही विद्युत वाहिनीमुळे भविष्यात निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी महावितरण आणि ठेकेदार कंपनीनं उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या गावाबाहेरून डोंगरालगतच्या शिवारातून पुढे न्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा गौशी ग्रामस्थांनी दिलाय। राधानगरी, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यात विस्तारलेल्या धामणी खोऱ्यातील गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे, जरगी, शेळोशी, बावेली, कडवे, गारिवडे आणि राधानगरीतील चौके, मानबेट, कंदलगाव, राई, कोनोली या गावांना बारमाही विद्युत पुरवठा व्हावा यासाठी जरगी इथं गेल्या वर्षीपासून उपकेंद्र उभारणीचं काम सुरू आहे। धामणी खोऱ्यातील धुंदवडे, गारिवडे, चौके, मानबेट परिसर हा अति पावसाचा भाग असून ऐन पावसाळ्यात घरगुती तर उन्हाळ्यात शेतीच्या विद्युत पंपाचा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे स्थानिकांना समस्यांचा सामना करावा लागतो। विजेसंबंधित समस्या संपुष्टात याव्यात यासाठी इथं उपकेंद्र व्हावं अशी मागणी होत होती। या मागणीचा विचार करून 4 कोटी रुपये खर्चाचं उपकेंद्राचं काम सुरू असून स्पेस अँड असोसिएट पॉवर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत विद्युत वाहिन्यांचं काम सुरू आहे। विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासाठी स्थानिकांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप करत नागरी वस्त्यांमधून तसंच परखंदळे, गगनबावडा मार्गावरून जाणाऱ्या या विद्युत वाहिनीमुळे वृक्षतोड करावी लागणार आहे। तसंच नागरी वस्त्यांमधून जाणाऱ्या या वाहिनीमुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत ही वाहिनी गौशी गावाबाहेरून न्यावी अशी मागणी होतीये। जरगी सबस्टेशन जी लाईन गेली त्या लाईनला गौशी येथे सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे। ती लाईन जशी पन्हाळा आणि गगनबावडा या दोन्ही भागातनं डोंगरातनं वरनं गेलेले तशी लाईन जावावी। गौशी गावामध्ये जर बघितलं तर मेन शाळा वरच्या बाजूला आहे आणि खाली घर आहेत आणि मधनंच लाईन गेली, त्यामुळे मुलांनाही धोका त्याचा आहे आणि घरांनाही धोका आहे। आणि हे काम आम्ही गेल्या वर्षी बंद पाडलेलं, गेल्या ज्यावेळी जोडा आली त्यावेळी। आतासुद्धा काय चाललं आहे त्यांचं की आम्ही काम चालू करणार आहे। जर हे काम इथे चालू करायचा प्रयत्न केला तर गौशी ग्रामस्थ याला विरोध करतील आणि ह्याचं त्यासने गंभीर परिणाम त्यांना भोगायला लागेल, एवढे त्यांना इशारा देतो।